नमस्कार मैत्रिणींनो, आज मी करणार आहे चिकन रस्सा रेसिपी। त्याच्यासाठी लागणारे साहित्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चिकन हे 10 मिनिटांसाठी मॅरिनेट हळद, धना पावडर आणि मीठ थोडेसे 1 चमचा तेल लावून मॅरिनेट करून घेतलेले आहे। आता कुकर गरम झालेला आहे। कुकरमध्ये मोठे 3 चमचे तेल टाकायचे। तेल गरम होईपर्यंत मिक्सरला खोबरे, लसूण आणि थोडी कोथिंबीर याचे वाटण करून घ्यायचे। त्याचबरोबर तुमचा घरचा तिखट मसाला, भाजलेले तीळ, बेसन पीठ आणि थोडी कोथिंबीर यांचे वाटण करून घ्यायचे। आता तेल चांगले गरम झालेले आहे। त्याच्यातच खोबरे, लसूण आणि कोथिंबीर याचे वाटण टाकायचे। ते छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। पाहू शकता अशा प्रकारे मसाले खोबरे छान परतलेले आहे। आता त्याच्याबरोबरच इतर सर्व साहित्य छान परतून घ्यायचे। मसाले छान तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे। अगदी झटपट होणारी चिकन रस्सा रेसिपी आहे। आता त्याच्यातच चिकन ॲड करायचे। चिकनसुद्धा चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। चवीप्रमाणे मीठ, पाहू शकता चिकन छान परतले गेलेले आहे। 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफवून घ्यायचे। आता त्याच्यातच थोडीशी कोथिंबीर ॲड करायची। आता लाल तिखट मसाला चिकन बरोबर चांगला परतून घ्यायचा। आता मिक्सरचा पॉट स्वच्छ धुवून घेणार आहे आणि जो की मी तिखट वाटण करून घेतलेलं होतं, तो मिक्सरचा पॉट स्वच्छ धुवून ते पाणी चिकनमध्ये टाकणार आहे।
तुम्हाला ज्या प्रमाणात रस्सा हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाका. आता कुकरचे टोपण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. अशा प्रकारे आपला चिकन रस्सा तयार आहे. Thanks for watching.